नमस्कार. आज आम्ही हांगा बसल्या. तुमकां सगळ्यांक खबर आहा की गेले फावट आमचे चांग पंचायतीन आमच्या हांगाचे सपोर्ट काडलेलो. ताका तेणी कितें म्हटलेलें आमदारान आपलो सपोर्ट जो काडला ते कारण नासतना ती सरपंच आमच्या हांगा ती सांगतली कित्याक सपोर्ट काडला तो. आनी आमी तुमकां सांगूंक शकता की हे जे फोटो आमी आयज हाडल्या ते तुमकां दिवपाक हाडल्या. हे एक पुनर्वसनान आमदारान व्हरलो तर एका मनशाक घेवन नाल फोडला. थंय खंय सरपंच ना आनी आमचो उपसरपंचय ना. हांकां न सांगतना अशी खूब कामां तेणी केल्ल्या आनी सगळे आमचे कडेन फोटो आहा. आनी जो मनीस फोटोन दिसता हो एक नंबरचो गांवाचो राक्षस. हेजें नांव आसा कालिदास राव. हो आमच्या देवस्थानाचो अध्यक्ष. पूण हेणी आमचे देवस्थान अक्षरशः लुटला. आमची जितक्यो देवस्थानाची जमनी आहा सगळ्यो लिजार हेणी दिल्या आनी सगळे डॉक्युमेंट आमी आयज हांगा हाडले आनी आमी सगळे तुमकां दितले. आमी हेजेर मामलेदारा कडेन 2 वर्सां पयलीं कंप्लेंट केल्ली आनी मामलेदारान ऑर्डर पास केला की हेणी हे फ्रॉड केला म्हणून. आनी ही ती ऑर्डर आसा. हे सगळ्यो ऑर्डर आमी तुमकां दितो. आनी ह्या मनशान कितें केलें जितक्यो आमच्यो देवस्थानाच्यो प्रॉपर्टी आसल्यो सगळ्यो ह्या मनशान हिनी आनी हो विशाल परब जो त्या दीस जे प्रेसार हे सांगताले तेंचे दोगांनी एक सुद्दां आमची देवस्थानाची प्रॉपर्टी हे दवरूंक ना. सगळें हेंच्यांनी एग्रीमेंट मारले आनी एग्रीमेंट मारतना 20-20 वर्सांचे मारले. आनी हेंच्यांनी लोकांक गांवांतल्या लोकांक सांगलें की आमी एग्रीमेंट करुया आनी लोकांनी हांकां परमिशन दिलें फक्त 3 वर्सांचे. हेंच्यांनी आमच्या माजरांक सुद्दां फटयले. माजरांनी हांकां सांगलेलें फक्त 3 वर्सांक तुमी करूंक शकतात. हेंच्यांनी ते एग्रीमेंट 20 वर्सांचेर मारल्या आनी त्या खातीर मामलेदारान ते सगळे एग्रीमेंट कॅन्सल केल्या. जे एग्रीमेंट करून जे पयशे येयल्ले देवस्थानान 80 लाख सुमार, हे 80 लाख हेंच्यांनी मामलेदाराचे परमिशन घेवच्यात हेंच्यांनी काडले. आनी एकदम चोर हे भ्रश्ट लोक. आनी हे लोक जे कितें सांगतात गेले फावट हेंच्यांनी सांगलें की ना आमी आतां आमदाराचे सपोर्टर. हे आमदारा कडेन केन्नाच नासले. आमदाराक आमी निवडून हाडला. आमच्या सारके स्वाभिमानी लोक आसले. हांव आसलो, आमचो आपाराव आसलो, आमची सरपंच आसली, मनू शिंदे आसले आनी आमच्या गांवाचे खुबशे लोक स्वाभिमानी लोक आसले. हे जे कोण 3 जाण ते उलयताले हे चोर आसले. ते आमदाराक आवय वचून गाळी मारतले. हे आमदारा कडेन केन्नाच हे लोक नासले. आनी हे आमदाराच्या फुड्यान हेंच्यांनी गाळी मारल्या. आनी हे इतके करून ना हे थडकात हे राजकारणी हे दुसऱ्या पार्टीचे. हे स्वतः आपूण सांगतात की आमी आमदारा कडेन नसले म्हणून. तुम्ही जर आमदारा कडेन नसले तुम्ही आमदाराचे कित्याक बाजू घेवन थंय येयल्या. आनी आमदाराक कोणच गांवांत मनीस मेळनासलो. कोण तरी आमदाराक लज ही तुका असल्या लोकांक रस्त्यात लोकांक हाडचे पडटा म्हणून. ज्या मनशाक गांवांत किंमत ना. ज्या बाळू आमच्या थोडे लोक टोप ना जे बाळू आहा हेजे कालिदास जो रावत म्हणटा पळय हेका गांवांत कोण किंमत दिना. आतां तेका दुसरो साथीदार गावला विशाल परब म्हणटा. तो पयलीं बरो आसलो पूण हेजी साथीक लागून तोय आतां बाद जाला. हे इतके दोगांय करप्ट मनीस आहा. हेंच्यांनी लाखांनी करोडांनी आमच्या देवस्थानाचो पयसो हे केला भ्रष्टाचार केला आनी आमच्या कडेन तेजे सगळे पुरावे आसा. हेंच्यांनी जे आसा हेंच्यांनी आमचें नांव प्रेसार आमचें नांव पिड्ड्यार करपाक हेंच्यांनी प्रेस घेतलो आनी हांकां फुडें कोणी काडले हे आमदारान चंद्रकांत शेटयान. हेका लज दिसपाक जाय. आपूण जे कोणाक सांगले रे तुज्या सपोर्टरांक कार्ड आसले. आमच्या गांवांत एकूय हेजो सपोर्टर ना. हेजे सपोर्टर आमी आसले हांगाचे बसले फक्त ते सपोर्टर आसले. हेका आमी लोकांचे दारार फोन हेका मतां मागूंक हाडले. आनी हो एक फक्त आमकां एकच हेजो प्लस पॉयंट बरो आसलो की हो एक डॉक्टर. आमच्या समाजान जेन्ना डॉक्टर आनी डॉक्टर आनी एक वकील आसता तेन्ना समाजाचो लोक अशा लोकां कडेन फाटल्यान रावता. आनी आमचे कर्तव्य आमी केलें आनी हे दोतोराक निवडून हाडलो. आयज हो कितें करता ज्या लोकांनी हेका निवडून हाडला तेंचेर हेजो जो भाव एक तो आसा शरद शेटये म्हणून तो फक्त ते ऑफिसान बसान लोकांचे ज्या लोकांनी निवडून हाडला त्या लोकांच्या फाटसून फक्त सुरे हे खोपशीच आसा. आनी तेजे उत्तर हेंकां लोक हे इलेक्शनाक दितलो झेडपी इलेक्शन दितलो. लोक सगळे रेडी आसा. प्रत्येक लोकांनी चपलांचे हार करून दवरलेले हेंचे स्वागत करपाक. आनी आयज लोक रावल्ले आसा की हे शरद शेटये केन्ना गांवांत येतलो आनी हे हार चपलांचे हार हेका घालतले म्हणून. आमी तुमकां एक सांगता हेंच्यांनी आमचेर आरोप केल्लो. एक आरोप केलो विशालान आमी खंयचे कोणा कडेन तरी 5 लाख घेतले हांवें आनी सरपंचान म्हणून. आमी 5 लाख घेवपाक आमी तितके मूर्ख ना. आमी तसले केन्ना करिना. अरे 5 लाख आमी घेसर आमी तुमकां मनीस केल्या. ह्या कालिदास परबूचो घर ज्या घरांत रावता कालिदास रावत त्या घराक पयशे हांवें दिल्या. हेज्या घरांची एसी लायल्या तेका पयशे हांवें दिल्या. हेजी भुरगीं इस्कॉलान शिकता हेजी फी हांव भरतलो. तेजे KG 9 जो वयतालो शिवाजी भुरग्यांचे हांव रस्त्यात लोक हेका रस्त्यात हाडला आनी मनीस केला. ह्या मनशाक मनीस केला. हो आतां ज्या टायमार हो अध्यक्ष जालो देवस्थानाचे पयशे लुटून हो आतां मनीस म्हूण फिरता कपडे घालता. हेका कपड्यांक सुद्दां पयशे हांव दितालो. हेजे बायलेचे वस्ती सुद्दां थोड्या मार्गार बँकेन घाण आसले
ह्याच्या मेवण्याच्या लग्नाक माझ्याकडे पाया पडपाक लागलो 2 दिवसांनी पहिली बाई म्हाका वाचाय कसं तरी आपण घराकडे बायल खाता आपण घराकडे येऊन दिना हांवें काढून 50,000 दिले आणि वस्तू सोडून हाडल्या सगळे तुवें दिलें कित्याक हें तुवें कित्याक दिलें माझ्या पाया पडूंक लागलो येवन तो पाया पडला तूं हांवें दीत रावता ते गांवाचे आमकां एक रीत आसा जर कोणाचेर कोण अडटा कोण मरता कोण फांस लायता म्हाका म्हणटा आपण फांस लावचो पडटलो आपणाक पण 50,000 दिले हांवें काडून 50,000 दिल्या ना पूण इतले फाट दितात इतले फाट पांया पडटालो तुज्या हय पाया पडटा तो मनीसच तरलो तो जो मनीस आहा तो गांवांत सगळ्या लोकांक खबर आहा तो ते मनशाची तुमकां स्टोरी सांगता ज्या टायमार हेजो जल्म जाला हेजो राक्षसाचो जल्म जाला तिच्या आवयन तिचो प्राण सोडला असलो नीच जो मनीस आपल्या आवयचे दूध पियता तो असले खोटे केन्ना उलयना आमी आमच्या आवयचे दूध पियल्या आवयच्या दुधान इतकी ताकद आसता मनीस शिवाजी राजा सारखे जातात ते मावळ्या सारखे लोक जातात असले बेकार लोक जायना हे रस्त्यार लोक बरे आमच्या गांवांत जर हो वयता जाल्यार आमचे हांगा सांगाम जसं पण सांगता आमचे महिला वर्ग वाट चेंज करून दुसऱ्या वाटेन वयतात हो जर मनीस कोणाच्या घरान वतात तर लोक दारां बंद करतात ही हेजी लायकी हे कालिदासाची लायकी आमी फक्त कित्याक इतली सावगी रावले की आमची जी लढाई असली आम्ही कोर्टान करतले जे यांनी करप्शन केला जो आमचे प्रॉपर्टी सोडपा खातीर आम्ही झगडटले आणि सगळे प्रॉपर्टी आम्ही देवस्थानाच्यो मामलेदारा कडसून कंप्लेंट करून सोडून घेतलेले आसा आज जे लोक कोण बळकान जमनी केल्या तेजेर सुद्धा आम्ही आता कंप्लेंट मामलेदारा कडेन केल्या पण हो जो आमदार हांगा जाला तो तांकां घेवन फिरता सपोर्ट करता ह्या आमदारांनी यांच्यानी कितें दवरला गेल्या फावटी इलेक्शन येयले हेका यांच्यानी रातचो धांवडून घातला सगळे सूर मारून हे आमच्या गांवांत कशें आसता आमी प्रामाणीक लोक इलेक्शनाक कोणाचेर रावं येता कोणाक त्रास करूंक जायना जो खंयच्या पक्षाचो लोक तो आपलो प्रचार करूंक येतो पूण हे लागचे 10-20 भुरगे हे सूर घेवन लोकांची गाडी फोडीत आणि हो जो कालिदास आणि हो विशाला यांच्यानी बीजेपीची गाडी फोडलेली आणि ह्या लोकांनी आमकां सांगला की आमी कासारपालची गाडी फोडून दिली आणि तेतूर हो जो सड्डुलो म्हणून कोण आसा पळय एक तो आसला तेंच्या वांगडा आणि हेंच्यांनी बीजेपीची गाडी आणि फोडली म्हणून हेका एंट्री नासली तो सड्डुलो आहा पळय आमदाराचो भाव ताका बीजेपीत एंट्री नासली हेका एंट्री केन्ना मेळ्ळी आमच्या सारख्या लोकांनी आमदार निवडून दिलो आणि एक आमदाराक भितर घेवंक जाय पण आमदाराक तांकां घेवंक मेळना पूण हेका आमदाराक थारोवच्या खातीर हेच्या भावाक तेंच्यानी भितर घेतलो पण आता जेन्ना भितर घेतला तेच्या कडेन एक बीजेपीचो मनीस तीन दाखवतो कोण हेच्या वांगडा आसा जाल्यार सगळ्यांच्या फाटल्यान हे मारता पंचायती आसात आमचे सगळे बीजेपीचे पंचायतीच्या फाटसून मारता ताका जाय फक्त माझी पंचायत तुझी पंचायत म्हणपाक आमी हाकातून काकडे हाडूं ना आमची जी पंचायत तांकां लोकांनी निवडून हाडल्या अभिमानी तांकां अभिमान आहा म्हणून तुजो सपोर्ट काडला तेंच्यांनी असे खूप पंचायती आसा आता दीस येवपाचे आसा आता जेडपी इलेक्शन हांव सांगता तुमच्या माध्यमातून ताका की आता जेडपी इलेक्शन येता आनी 4 पंचायतीचो तेजो पाठिंबा काडटलो आणि तुझे आमदार येता त्याच्या वेळी एकूय पंचायत नसतली आणि त्याच्या वेळी एक लोकूय नसतलो ताका फक्त हे बेबद्यांक हे जे आयज कोण सांगता आमी सपोर्ट करूंक येयला तांकां घेऊनच फिरचे पडटले आणि तांकां उडोवपाक हेच लोक पुरो आमची घरात तांकां उडोवपाक आमी जर फुडें सरले न्हू जाल्यार गांवांत येवच ना हे गेले फावट हो गांवांत येवन भियेतलो हो चंद्रकांत शेट्टी आणि संजय शेट्टी गांवांत येवन भियेतलो पण आपा सारको मनीस आमच्या सारको मनीस तांकां आमी प्रोटेक्ट करतले हे येता म्हणून आमकां कळ्ळें आमी आमचे लोक घेवन तांकां सपोर्ट करपाक रावतले हे लोकांनी एक फावट रातचो आमकां सांगनासतना आमदार येयलो आणि तेजो जो कोण आसा तो हुंदीर वांगडा फिरता तो येयलो त्या लोकांनी हांकां अक्षरशः धांवडून घातले रातचे 12 जेन्ना आपाक कळ्ळें आमकां पळय ते हरिजन वाड्यार दुसरे दिसा आपा सकाळी गेलो आणि ते हरिजन वाड्यार सगळ्यांक सांगलें तुमकां जाय ताका माता घाला तुमकां जर परत ह्या लोकांनी कितें म्हटलें आपणाका सांगा आमी दुसरे दिसा गेले सगळ्या लोकांची घरां फिरली लोकांनी सांगलें तुमी भिवपाची गरज ना तुमी कोणाय वोटींग करा आमच्याच मनशाक करूंक जाय अशें आमी तुमकां सांगना पूण तुमी भिया नाका तुमकां जर दोतोराक मत करचें दोतोराक करा कित्याक आमी दोतोराचें सपोर्ट आमी दोतोराचेंच नांव घेतले आणि आमी त्या दोतोराक आमी निवडून हाडला हे कोण नासले आयज जे थंय 3 जाण उलयतले हेतूंतलो तिगांतलो एकय मनीस नासलो अरे तूं आमदार तुज्या कडेन एक मनीस ना गांवांतलो एक तरी मनीस तूं हाडटा आमचे विरोध उलोवपाक कोणच ना तुज्या वांगडा कसलो तूं आमदार आणि त्या भावाक हाडटा फिरयता गांवांनी ताका लोक रावल्या चपलांचे हार घेवन ही तुज्या आमदारकी कितक्या वर्सां 5 वर्सां ते आमी तुका निवडून दिला मरे आमी रातीचे दीस करून आमी लोकांच्या दारार भोंवन मतां मागल्या अबो तुझ्या भावाचो वोट इलेक्शनाक हे लोकांनी हे बाळून आणि विशाला इतके सकले थराचेर गेले तुझा एक भाव प्रतिष्ठित व्यक्ती त्याचे नाव चंद्रकांत सावजी शेट्टी तो आमचो मित्र त्याच्या खातीर आम्ही काम केलं त्याच्या खातीर तुका मतां मेळ्ळ्या त्या लोकांनी या विशालान आणि बाळून कालिदास रावतात आमच्या देवळा कडेन सकाळी 7:30 व्हडलो बोर्ड लायलो करप्शन हेजो आमचा हेजे कॅन्डिडेटचो मनीस शेटयांचो मनीस करप्ट मनीस हेजो भाव आणि हे लोक करप्ट म्हणून
असं त्यांनी गावात बोर्ड लायले आणि ते बोर्ड लावपी हो काल्लास रावत आणि विशाल परब जेन्ना म्हाका सकाळी सातांक फोन येयलो घरा कडेन भाई कोणी तरी देवळा बोर्ड लायल्या आणि आमकां लज दिसता हांव म्हणल्यार कसले बोर्ड लायल्या तर कॅन्डिडेटच्या भावाचे चोर आणि फटींग असे कसे लायल हांव बेगीन आपाक फोन केलो आणि आपा रावताक सकयल धाडला आणि आपाक सांगला सगळे बोर्ड काडून उडय कोणी येता ते येता कित्याक आमकां अभिमान आसलो त्या कॅन्डिडेटाचो कित्याक आमी तेज्या वांगडा आसले तुम्ही जरी त्यांनी चोर म्हटल्यार म्हणतो चोर न्हू तो आमचो मनीस आमकां खबर आहा तो प्रामाणीक मनीस त्यांनी खूप लोकांक हेल्प केला आणि आयज जे कितें चल्लां पळय ज्या मनशाक ज्या लोकांनी तुझ्या भावाची लायकी काढली तुझ्या भावाचे बोर्ड लायले त्या लोकांक हाडून तू आज खानार त्यांचे हात घालता आणि आमचे उभे करता आणि हो चोर भितरलो एक आहा ताका नाल फोडूंक लायता हो जो मनीस आहा काल्लास रावत हो चोर अस्सल चोर आमच्या गावातलो हेका घेवन तू नाल फोडटा अरे ह्या मनशान तुझ्या भावाचे कितें दवरला तुझ्या ते साबारी सेटीचे चोर म्हणा बोर्ड लायले ह्या मनशान आणि हेका घेवन तू नाल फोडटाय हांगा कोणच ना ते वाड्यावयली पंच आहा तिका तरी फोडूंक लाय बरें ती पंच ना जाल्यार तू जर पंचाक मानिना जाल्यार ती सायडीक हे जाणटे आहा तांकां फोडूंक लाय तुझे जर हात सारकेच मोडले आणि तू जर तेजो त्या काल्लास रावताचो गुलाम जालाय शेण खावपाक जर तेज्या वांगडा गेला जाल्यार तू असली करूं नाका तू आमदार मरे आमी तुका निवडून दिला आमी स्वाभिमानी लोक पात्रांव पूण एक सांग म्हाका आतां विशय फाटल्या दिसांनी जे जाला त्या प्रमाणे पंचायत विशय बरोबर आहा सो पंचायतचो विशय कितें एक्झॅक्टली सो ते दुसरी तेंचो जो रिप्लाय आहा तेजेर हांव उलयता पंचायतीचे कितें आहा ती सांगतली कित्याक काडलो तेंच्यानी हांव पंचायतींत ना हांव पंचायतीचो सपोर्टर हांव गांवांत 25 वर्सां म्हाज्या कडेन आमच्या कडेन पंचायत आहा हांव पयलीं पंच मागीर हांव झेडपी जालो आमची आई पंच आसली हांव जेन्ना सरपंच जालो जाल्यार आमचे 2 पंच हांव आनी म्हाजी आई पंच आनी म्हाजे जे वांगडे आसले भितर 2 परब आसले एक आमची रावत आसली आणि हेंच्यांनी म्हाका सपोर्ट करून हांव सरपंच जाला तेन्ना हांव 2 वर्सां सरपंच जाल्या उपरांत हांव झेडपी इलेक्ट जालो आमी हे गांवांत आसा म्हणून आमकां लोकांनी झेडपी केलो आमी गांवांत कितें केलां पण हे 25 वर्सांची पयली गोश्टी सांगता हांव झेडपी जाल्या उपरांत आमी करपाक मनोहर परब म्हूण आसा पळय ते परब जितकी फॅमिली आमच्या सांगना ते आमची फॅमिली आमचे भाव ते आमी ताका सरपंच केलो आणि पयली गांवांत सरपंच परब म्हणून ते हांवें केलो हो जो काल्लास परब लोकांक सांगता की हो हांवच परब करता आमच्या गांवांत परब तुवें परब ना हांव रावत पण हांव ताका सरपंच केलो रावत आसून ताका आमच्या सरपंच कित्याक तेजे म्हाका 2 सपोर्टर आसले परब एक मनोहर परब आणि आत्माराम परब तेंचे आमकां तेंचे त्या दोगांनी म्हाका सपोर्ट केलो आनी हांव सरपंच जालो पूण म्हाजें कर्तव्य ताका सरपंच करप हांव जेन्ना 2 वर्सां उपरांत रिजायन जालो हांव झेडपी इलेक्ट जाल्या उपरांत हांव ते मनोहराक पयलीं सरपंच केलो मागीर दुसऱ्या हेका हांव दुर्गाराम परबूक सरपंच केलो आमचोच ग्रुपाचो तेन्ना आमचे 2 भाव निवडून येयले आणि जी 25 वर्सां प्रत्येक इलेक्शनाक आमचे 2 कॅन्डिडेट घरातले आसता हे लोकांनी आमकां दिला हे लोकांचो आमकां आशिर्वाद आता सुद्धा आमची जी वयनी आहा ती आता सध्या पंच आहा पुढे ती सरपंच जातली पण मेन इशू किती आहे आता मेन इशू मेन टॉपिक कितें आसलो गेले फावट जे आसले पंचायतीचो इशू आणि आमदार आसलो आमदारान हो विषय डायवर्ट करपाक हे कोण तरी चोरांक हाडले आणि हे चोर तेज्या कडेन नसले ह्या चोरांचे आमचे कोर्टान केसी चालू आहात केसी पण ते जालें पण तेज्या प्रेस कॉन्फरन्सान तेणें कितें सांगलां की ते त्यांच्या बराबर पंचायतीचे विशयाचेर उलयला सो ते पंचायतीचो तो विषय हा तो सांगचो म्हणटा पंचायती विषय सेपरेट आसलो पंचायत तितून जो तेंच्यानी रिप्लाय जे आमदारान दिली अग्रेड माझ्या अगेन्स्ट सगळे दिला पंचायती अगेन्स्ट तो काय उलोवंकच ना तो सगळे जे कितें उलयला कोण उलयला हे लोक आमदाराचो सपोर्ट भितर एकटोय नासलो एक उलयला काल्लास राव तो आमदाराचो सपोर्ट न्हू दुसरो विशाल परब तो आपुणूच सांगता आपूण आमदाराचो सपोर्ट नासलो तिसरो आसलो तो बिंजू म्हणून तेजे आमी नांवय केन्ना घेना तो वानर ते लोकांनी ताका सोडून घातला ते खबर आहा तेजे आमी नांवय घेना आणि हो विशाल आपूण सुद्धा आपल्या तोंडान सांगता तेणे आपल्या तोंडान सांगला की आमी म्हणटा तो आमदाराचो सपोर्ट ना आमकां म्हणटा तो सावटू कासारपाल रस्तो आपणाक बरो दिसलो म्हणून आपण तेज्या वांगडा आणि जर तू उलोवंक गेलो जाल्यार पंचायतीचो विषय थिंगाच उरतलो 2 मिनटां म्हाका 2 मिनटां कित्याक आनी 2-3 पॉयंट उलयता तुमकां सांगता कित्याक म्हाजे तेंचेर आरोप केला आमी हे गांवाचे पण आरोप केला तेन्ना एक तेणी आरोप केला म्हणटा तूं ना आयक तेणी आरोप केला तुवें आतां इतले विश्लेषले सगळे आमकां सांगले तितून तूच हेल्प करूंक गेलो न्हू ताका अरे हांव ते लोकच तसले न्हू ते लोकच तसले मागीर तूं कित्याक गेलो आतां तो दोतोरा वांगडा फिरला हेच्या पयलीं कोणा वांगडा आसलो तो खूंय फिरव रे बट यू ऑल्सो हॅव थिंगाच तुवेंनूय ताका हेल्प करूंक गेला न्हू तूं हांव ताका आतां हेल्प सांगना आतांची गजाल सांगना पयलींची गजाल जावं 6 वर्सां पयलीं सी इट इज पॉलिटिक्स इट इज पॉलिटिक्स पॉलिटिक्सान म्हणटा तो आयज तुजो आसता फाल्यां तुजो आसना
खाल्ले, 80 होय, लाख रुपये होय. तुमचे 80 लाख खाल्ले आणि सगळे आमचे जमणे लिजाक दिले आता देवस्थानाचे. सध्या काय स्टेटस आहे त्याच्यावरती सांगा ना तुम्ही. कसला स्टेटस? आता सध्या काय चालू आहे सध्या कोणाचं? तुम्ही म्हणता आता मी त्याच्यासाठी मुद्दे गेले ते उद्घाटन झाले. म्हाका एक 2 मिनिटां द्या. हो, बरे. नो आमकां एक कित्याक करचे पडले, तुमकां सांगचे पडले की रावा तो जो गावात उलयला ताका रिप्लाय दिवप आमचे कर्तव्य. तू रिप्लाय दिता एक सांग. ओके तुवें रिप्लाय दिलो. एकूच मिनिट तुमकां कितें घालून दिता. आमी रिप्लाय कितें दिता, आमी स्वाभिमानी लोक. आमचे जेन्ना आमदार काडून इतके वर्सां तुका करूंक ना म्हाजेर. तुका जर म्हाजे कितें खोटे दिसले तू इतके करूंक जाय न्हू. आता जेन्ना आमदारान तुका हाडलो आणि पुढे तू आमदाराचो मनीसय न्हू. बरं सिंपल क्वेश्चन. 80 लाख प्रॉपर्टी म्हणटा तू समजे विड्रॉ केला देवस्थानाच्या Okay, फंडाचे मामलेदाराचे परमिशन ना. कितलो तेंप चलता ही केस आता? हे चालू आसा. आम्ही 23 घेतला मामलेदाराची ऑर्डर. ना कितलो तेंप जालो? 2 वर्सां जाली. 2 वर्सां. पयलीं हेजेर आमी हे केलें. इलेक्शन जाल्यार कितलो तेंप जालो? 2 वर्सां. माझी केसी चालू आहा. ना ऐका सांगता असेंब्लीचे हय. तेन्ना तुमी असेंब्लीच्या इलेक्शनाक तुमीच सांगला आता की तुमी आमदारा बरोबर हय, आहा. सारकें. तेन्ना तो कोंत रावलो. हय. सो इतलें जालेलें जाल्यार तुका खबर आसली न्हू तो कोल्लो तो. हय. सो ताका हेल्प करूंक कहो आमी गेलो केन्ना तो. करून हेल्प आता ताका हेल्प करून आमी ही हेल्प केन्ना सांगता ताका आमी मनीस केला. त्या मनीस रस्त्यार फिरतालो तो बेकार हाडलो ताका सगळे. सो तू मानता तुजी मिस्टेक म्हणून पयली? माझी मिस्टेक न्हू. तेन्ना तो सारको आसलो. ऐका तरी तेजी जी फॅमिली मनीस सारको आसता आनी मागीर वायट आसता. तशें म्हणटा ज्या टायमार तो आसलो पळय तेन्ना सारको आसलो. जेन्ना एकाचे पयशे दिसूंक लागले देवस्थानाची जमनी दिसूंक लागले. सगळे देवस्थानाची जमनी त्यांनी लीज केला 20 वर्सां आणि 10 लाख कमिशन घेतला. ज्यांना देवस्थानची जमीन कोणाला लीजला द्यायची असते त्यावेळी देवस्थान कमिटीचा एक निर्णय महत्त्वाचा हो असतो. निर्णय असो. आवा निर्णय आहे. निर्णय मध्ये काय लिहिलं फक्त 3 वर्ष तुम्ही देऊ शकता म्हणून. यांच्यानी तो निर्णय बदललाय. त्यांच्यानी 20 वर्षाचे केलाय आणि यांच्यानी 20 वर्ष केलाय म्हणून आम्ही हे बंद केलं सगळं. पात्रा हाऊ कॅन यू मेक एलिगेशन्स वेन यू हॅव गॉन टू हेल्प दॅट ओन पर्सन? तू ताका हेल्प करूंक वयता आनी मागीर दुसऱ्या दिसा तू एलिगेशन. हेल्प करून जमलं का? तुका जाय तेन्ना तू हेल्प करतलो आनी तुका जाय तेन्ना तू हेल्प करचो ना. आय डोंट थिंक. तुझं वर्ष पहिले केलं हेल्प Agreed. आरोप त्यांनी माझ्यावर आता केला न्हू. आरोप त्यांनी केला केला आता केला. मग आता ते काय- ओके सो आता तू फुडें कितें करतलो? तुजो फुडलो पावल कितें जितले आरोप केला? जितके यांनी देवस्थानाचे 80 लाख काढल्या ते देवस्थानाचे परत अकाउंट हेसर हांव झगडटलो. आणि जितक्यो देवस्थानाची जमनी यांच्यानी लीज विदाउट लीज केला विदाउट तितके आम्ही हे काढतले. ओके झगडटले. मॅडम तुम आणि एक तिने आमचे ऑर्डर दिला. ऑर्डर दिल्या. मामलेदारान किती ऑर्डर दिला? एग्रीमेंट कॅन्सल केल्या. एग्रीमेंट कॅन्सल केल्या. एग्रीमेंट कॅन्सल केला. हय. सो आता प्रॉपर्टी परत आहा तशी असं तशी येऊंक ना. कित्याक आम्ही परत मामलेदाराक धाडला. जे कोण भितर इलिगली असा ट्रेसपास केला ताका धावड म्हणा हे माझ्याकडे लेखीत राहा. आणि ते करपाक आमदार परत आमदार हेका फोन करता. मामलेदाराक फोन करता. अरे पण मामलादार इज अ गव्हर्नमेंट ऑथॉरिटी. मामलेदार कितें जाला? आमदाराक कित्याक आयकोपाक जाय? आता ते आता तुमकां कितें सांगतले मामले आयकतातच न्हू ते आमदाराचे. आता त्यांनी सांगला 6 तारखेक आपण तांकां वेकेट करून दिता प्रॉपर्टी क्लीन करून दिता म्हणून. समारच्या हय स मार्चा केस हा तेन्ना प्रॉपर्टी तुका क्लियर करून दिता म्हाका सांगला. आमी ते ऑर्डर लायला आनी केला. तुमकां कितें म्हणपाक? पंचायतीचो विशय तो पंचायतीचो मॅडम पळय हांवें सगळ्यांक विचारलेलें आसा. टायम एंड अगेन हांव तुमकां विचारता. एक आमदार जाला म्हणटकूच एक गव्हर्मेंटाक सपोर्ट दिता तो विड्रॉ करता एक सदमंग जाता. पंचायतीच्या आनी आमदाराचो विशय कसो की गव्हर्मेंट तुमी विड्रॉ सपोर्ट करता म्हणटा. बिकॉज पंचायत इज एन ऑटोनॉमस बॉडी. पंचायत तर हेका लागना आमदाराचो हेल्प घेता. विड्रॉ सपोर्ट करता तो विशय म्हाका सदमंग ना. तुम्ही मातसो एक्सप्लेन करा तेजेर. बघा कसं आहे कुठेतरी आपल्याला चांगलं नेतृत्व मिळालंय माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून आणि ते आपल्या देशाचा एवढा विकास करताय. कुठेतरी आपण जर पंचायत लेवलला सरपंच म्हणून खारीचा वाटा विकासासाठी करायला काही हरकत नाही. मग त्यांच्याच नेतृत्वातून कुठेतरी आणि आपल्या गोव्याचे माननीय मुख्यमंत्री श्रीयुत प्रमोद सावंतजी सर तसेच आपले तानवडे सर यांचे आम्हाला नेहमी सहकार्य असतात. त्यांचं नेतृत्व पाहता आम्ही बीजेपीला सपोर्ट केलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही विकास कामं चालू आहेत गावात. पण हल्ली काय आलं जी आता गावात काही कामं चालू आहेत त्यावेळी आम्हा पंचांना सरपंच उपसरपंच वगैरे किंवा निदान पंचायतीला तरी एक लेटर यायला हवं की आम्ही गावात असा कार्यक्रम करतोय
किंवा हे विकास काम आम्ही आता सुरू करणार आहे याचा आम्हाला ग्रामपंचायतीला काहीच माहित काय नसतं. नाही. कुठेतरी कर्तव्य आहे त्यांचं, कारण गावाचा प्रमुख कोण असतो? सरपंच. जर काहीतरी अघटित जर प्रकार घडला तर बोट कोणाकडे दाखवणार? सरपंचाकडे. मग सरपंचाला ही कामं पहिल्यांदा माहित असणं गरजेचं आहे की नाही तुम्ही सांगा मला. आहे ना. मग ही जी कामं केली गेली, नारळ फोडले गेले, आम्हाला ह्याच्यातल्या कुठच्याच मेंबरला काहीच माहित नाही. आम्हाला एक साधा पंचायतीला लेटर नाहीये. तुम्ही चौकशी करू शकता किंवा तुम्ही त्या संदर्भात पुरावे सुद्धा गोळा करू शकता. तुम्ही त्याला विचारले कोणाला? आमदाराक? आमदार हल्ली आमच्याशी त्यांचं संभाषणच नाहीये, कारण ते आम्हाला ते बोलवतही नाही. आणि त्यांचं आता ही मागची हल्लीच ह्या आठवड्यात जी 2 कामं केली, नारळ फोडले, ते आम्हाला कोणालाच विचारलेलं नाहीये. तुम्ही उपसरपंच सुद्धा सांगू शकतील, पंच आहे, त्यांना सुद्धा विचारा. मग त्यावेळी आम्हाला जर पंचायतीला विचारत नाही तर आम्ही आमचा स्वाभिमान असा गहाण टाकायचा का? कारण कुठेतरी गावाचा विकास करायला सरपंच आणि पंच बॉडी महत्वाची. त्यामुळे ह्या सपोर्टवर आम्ही आमची विकास कामं करणार आहोत. ओके. एक गोष्ट म्हणते की सरपंच गावात येऊन विकास कामाचे नारळ फोडतात, पण एखादा कार्यक्रम ज्यावेळी गावामध्ये होत असतो त्यावेळी ग्रामपंचायतीला पण त्याची माहिती असतेच ना थोडेफार. त्यावेळी त्याच वेळी एखाद्या कार्यक्रमाच्या वेळेस ग्रामपंचायतीने आक्षेप का नाही घेतला? ऐका, मी तेच सांगते, हा जो कार्यक्रम त्यांनी केला आम्हाला कोणालाच माहित नाही. तुम्ही उपसरपंच सुद्धा बोलू शकता. कोणाच्या वॉर्डान तो केला? माझ्या वॉर्डमध्ये, वॉर्ड नंबर 2 मध्ये एक आणि पुनर्वसन त्या वॉर्ड मध्ये केला गेला. ते आम्हाला ह्याच्यातलं का माहित नाही. मॅडम, पण हाव इट कॅन बी सिंपल. फाल्यां तुज्या वॉर्डान कोणीय करता तुका एक रायट आसता, तू म्हणटा पळय त्या प्रमाणे. सो हाव यू डी नॉट आस्क्ड? तुवें विचारूंक जाय आसलें. सो पळय, तेणें सांगूंक ना तो दुसरो विशय. एक सजमत हांव, तुमच्या वॉर्डान कितें जाता जाल्यार फाल्यां बारीक देखून कितें जालें जाल्यार कोण येवन तुका विचारता. सो तुवें ताका विचारूंक जाय आसलें न्हू? विचारलें तुवें? नाही. ऐका, त्याच संदर्भात आम्हाला ही गोष्ट माहित नव्हती. आमच्या दर महिन्याला मंथली मीटिंग असतात. सोमवार मीटिंग मध्ये हा विषय आम्ही प्लेस करणार आहोत. जेव्हा बाहेरून येऊन इथे नारळ फोडले जातात आम्हाला पंचायतीला काही माहित नसतं. त्यामुळे कुठेतरी काही घटना घडली तर बोट दाखवणार पंचायती. करेक्ट. बरोबर ना? त्यामुळे आम्ही सोमवारी हा निर्णय आमच्या मीटिंग मध्ये होणार आहे की असे कार्यक्रम जे होतात ते पंचायतीला न विचारता जर घेतले तर तिथे आम्ही आक्षेप घ्यायचा. ना पण आनी एक खबर सांग की 1 to 1 काय इनॉग्रेशन जायना. तू फोटो दाखयता पण कितले लोक आसा तुमच्या वॉर्डांतल्या एकल्यानी तुमकां सांगूंक ना म्हणटा? नाही. ऐका, आजकाल मोबाईल असं माध्यम आहे की एक मेसेज टाकला ग्रुपवर की ते लगेच तिथे गोळा होतात. बरोबर ना? आणि हे बोलून आणलेले जर पण हे लोकल लोक तुझ्या वॉर्डाचे लोक हे सगळे आहात दुसऱ्या ह्याच्यातले तुझ्या लोकल्स कोण ना? लोकल्स इथे काही आहेत, थोडे नाही आहेत, थोडे आहेत. त्यामुळे जर त्याने गोळा करून आणले, बाबा एखाद्या कार्यक्रमाला या म्हटल्यावर ते आले. त्यामुळे आम्हाला हा माहित नव्हता. कारण आणि निदान कुठेतरी त्यांचं एक काम होतं की पंचायतीला निदान इन्व्हिटेशन देणं किंवा पंचायतीला कळवणं की आम्ही तुमच्या गावात अमुक हा कार्यक्रम करतोय, नारळ फोडतोय. ती आम्हाला कोणालाच कल्पना दिली गेली नाही. सो आता फुडें कितें तुमी म्हटलें की फुडें डिसिजन तुमचें की फाल्यां पंचायतीक गमल्या बगर तुमी कामां तेतून वयचें ना इनॉग्रेशन. सो आतां फुडें समज तूं फाल्यां एक डेवलपमेंट जालो आतां कितें करतले तुमी सांगूंक ना. फाल्यां समज तूं CM येयलो ओ फाल्यां समज तूं मिनिस्टर येयलो कितेंय जालें आनी तुमी आतां अशें जावंक ना जाल्यार फुडें जावंक शकता. यू नेवर नो. सो मागीर कितें करतले? बघा, जेव्हा हे कार्यक्रम होतात त्यावेळी MLA मार्फत हे आम्हाला कळणं गरजेचं आहे. त्यांच्या अंडर जी आता ही कामं ते करताय म्हणजे कार्यक्रम घेताय. सो MLA कामां करता हिंगा? आता सुरुवात डेव्हलपमेंट करता. डेव्हलपमेंट म्हणजे अगोदरच्या सरकारने जी कामं त्यांची होती ती आता सगळी मार्गी लागलेली आहे. सो लास्ट टाइम जालेली पळय ती. सो सो ती म्हणजे पयलींच्या आमदारान केल्ली पळय ती म्हणटा तूं? तीच कामां? कोण पयलींचो आमदार हो आलो न्हू? कितें जालें गेल्या फावटी जेन्ना राजेश पाटणेकर आसलो तेन्ना जेन्ना माजी मुख्यमंत्री मनोहरभाई पर्रीकर आसले पळय त्यांनी रिपोर्टरांकूय खबर आहा त्यांनी कितलेशे कोटी बिचोले खातीर सँक्शन केले. आणि तेन्ना जी बिचोलेची जी मेन कामां आसा ती सगळी त्याच्या टायमार सगळी पास जाल्ली. बिचोले इश्कॉल म्हण, बस स्टँड म्हणून, साहातलो कासारपट्टू साहातलो रोड म्हण, तुम्ही जर सगळ्यांक खबर आहा. आनी हेडींग येयल्लें इतले कोटी मनोहर पर्रीकरान हे शाळा खातीर दिल्या म्हण. आतां प्रश्न असो आहा
प्रोटोकॉलाप्रमाणे जे तशें तिने सांगले की प्रत्येक गांवांत विलेजीन सरपंच हो मेन आणि जे डिपार्टमेंट आहा PWD म्हणून जी बाकीची डिपार्टमेंट जर इवन आमदारा मार्फत किंवा ZP मार्फत जर कितेंय त्या गांवांत जर खंयचो स्टोन घालतात जाल्यार पंचायतीक तेंच्यांनी इन्फॉर्म करपाची गरज आहा एज पर माय नॉलेज दीस इज द प्रोटोकॉल वॉट यू से. आतां कितें जालां हांगा बिचोले जेन्ना हो आमदार जालो फर्स्ट थिंग हेणी कितें केलें की जितले ऑफिसरांनी आयज जर तुमी ऑफिसरांक सगळे ऑफिसर बेजार आसा हेणी सांगलें जे इन्फॉर्मेशना प्रमाणे की आपल्याक विचारल्या शिवाय ह्या बिचोलेन कितेंच जावचें ना. तेचें एक उदाहरण म्हणजे आयज बिचोलेन आमचे कितलेशे भाव आमचे कॉन्ट्रॅक्टर आहा बारीक बारीक कॉन्ट्रॅक्टां घेवन आपले पोट पाळटाले म्हणजे पंचायतीचे गटर म्हणा पेवर्स म्हणा हे. आणि आयज हांव गोंयचो CM माननीय डॉक्टर प्रमोद सावंत तशेंच BJPचो अध्यक्ष तानावडे हांकांय सांगता हे मातशें आयका आनी हेचेर इन्क्वायरी जावपाक. हेणी पयली स्टेप घेतली आमदार जावन कोणी लोकांनी चिंतून आनी म्हाका दिसता जे 40 MLA आहा तितूंतलो एकमेव आमदार आसतलो ज्यांनी ही स्टेप घेतली. हेणी सगळ्या ग्रामपंचायतींक सरपंचाक तुमी विचारूं शकता इन्स्ट्रक्ट केले म्युनिसिपालिटीन इन्स्ट्रक्ट केली कॉन्ट्रॅक्ट फक्त हे नानू कन्स्ट्रक्शनाकच वयतले. तुमकां सांगला हा विषय जेव्हा टेंडर घेतली गेली कामाची तेव्हा हा विषय फक्त नानू कन्स्ट्रक्शन त्यांना दिलं गेलं. ना तुमकां सांगला अशें सांग म्हणून काय ते अशें दिवचें म्हणून त्या भाशेन त्याला तो सगळं काही हँडल करणार म्हणून. कोण कोणें सांगलें शरद शेट्टी सर तेणें सांगलें तुमकां ते सगळं ठरलं आणि माजी पंच देविदास राईते तुमच्या फुड्यान तेन्ना सांगला हो, तेन्ना हा विषय झाला. तुमकां तुमच्या नदरेक हाडलेलें तुमी 5 मेंबर तुमी आसा तुज्या नदरेक बाळलेले नानू कॉन्ट्रॅक्टरला हे कॉन्ट्रॅक्ट सगळे जे आता गावात जे कामं चालू आहेत ते नानू कॉन्ट्रॅक्टरच करतात. ना 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 हे तेणेन सांगला म्हणून तुमकांय खबरेक सांगलेलें. ओके मागीर आणि आता जर तुम्ही पण जेव्हा हा निर्णय झालाय नानू कॉन्ट्रॅक्टरला सगळी कंत्राटं दिली जातील मग ग्रामपंचायतीने किंवा इथल्या स्थानिकांनी का आक्षेप नाही घेतला त्या गोष्टी. ग्रामसभाना हा एकीकडे CM म्हणतात स्वयंपूर्ण गोवा मग ग्रामपंचायतीला काही अधिकार आहेत मग ग्रामपंचायतीने ह्या गोष्टीला का action आता नाही घेतला? एक्झॅक्टली तुम्ही आता ह्यांना विचारत होते की जेव्हा हे नारळ फोडत होते तुम्ही आक्षेप का नाही घेतला तर मला तेव्हा तेच बोलायचं होतं की हा हेच रिझन आहे की आता हे त्या मोमेंटला तिथे जाऊन जर तिने काय विरोध केला असता तर तिथे थोडंसं थोडी एक फाईट झाली असते कुठेतरी एक आर्ग्युमेंट झाली असते ते अवॉइड करण्यासाठी एक तिथे चला बाबा हा प्रोग्राम त्यांचा होऊ दे नंतर आम्ही एक विषय मांडूया असं करून त्यांनी तो तिथे तेव्हा एक होल्ड केला तो विषय. ओके कारण जर तिथे गेलो असतो आम्ही माहीत म्हणजे तेव्हा ते नारळ फोडतात हा प्रोग्राम आम्हाला सांगायला पाहिजे होता. सांगायला म्हणजे इनसेन्स आता एक मी बोलू का जरा कारण हे कंटिन्यू करत ना तुम्ही बोला. आता काय झालं की आता गेल्या वेळेला पंचायतीच्या मीटिंगमध्ये आमचे आता RMCचं जे एक काम चालू आहे प्रोजेक्ट RMC तर तिथे जे काम चालू आहे तर ते आम्ही विषय मांडला की तो कोण करतंय कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्यांना जर आपण पंचायतीमध्ये बोलूया कारण एक सुद्धा पेपर आमच्याकडे नाहीये. एक सुद्धा पेपर आमच्या पंचायतीच्या टेबलावर नाहीये. खंयच्या आता ते RMC कंपनी येता पळय तेजी प्लांट घातला तेजो आणि त्यात मी जेव्हा विशाल परब याला विचारलं होतं कोणाच्या वॉर्डान आहा ते आता तुझ्या वॉर्डान तुका खबर ना वॉर्डान तुझ्या आहा परमिशन घेयला. ऐका तरी ओके चल. तर आता जेव्हा आमची मीटिंग चालू होती तेव्हा मी हा प्रश्न विशाल परब याला केला होता. मी बोलली की बघ आता ही जे RMCचा जो प्लांट चालू आहे मोठा आणि तो इतका ह्यूज आहे की जिथे आता ते सिमेंटिंग वर्क जे चालू आहे त्याच्यामुळे त्यांची जी कामं ते मोठे मोठे ते व्हेकल्स निघतात गावाच्या बाहेर जी कामं त्यांची तिथे माडेश्वरकडे चालू आहे तर त्याच्यामध्ये जो रोड आमचे विलेजचे एकदम नॅरो आहेत मोठे मोठे त्यांचे जे व्हेकल्स त्याच्यामुळे आमचे जे गावकर जे निघतात स्कूटीवर निघतात बायका जे मुली वगैरे तर त्यांच्यासाठी हे डेंजरस आहे. प्लस RMCचा जिथे प्लांट चालू आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट जो रोड आहे तो पूर्णपणे कधी कधी पार्टिकल्स ऑफ सिमेंट त्याने ते डॅमेज तर मे बी स्लिप होऊ शकतं स्कूटी 100% होऊ शकतं. तर आम्हाला आम्ही डिमांड केलं होतं की तुम्ही ॲटलिस्ट आम्हाला एक पेपर
पेपर आमच्याकडे काहीच नाही, फाईल सुद्धा त्याची तयार नाहीये. तर त्याच्यामध्ये नंतर जेव्हा मी हा प्रश्न विशाल परबला सहज विचारला होता की हे आम्हाला त्याची एक आम्हाला विशाल documents परब पाहिजे. कोण आहे? पंच पंच आहे. ज्यांनी हा पंचायत असा आणि तो कमिटी नाही असा देवस्थानाचे आणि त्यांच्यानी ती दोघांनी मिळून ती जागा दिली. हां ते जागा दिवं. ओके सांग. आणि नंतर मग ते बोलले, तर विशाल परब ते काय म्हणाले की तुम्हाला कसले डॉक्युमेंट पाहिजे ते मी देतो. तर मी बोलले की अरे आम्हाला हेल्थ जे म्हणजे आपण जे बोलतोय पॉल्युशन NOC सर्टिफिकेट पाहिजे, प्लस तू पंचायतीकडून आमच्याकडून एक NOC काहीच त्यांना दिले गेलेली नाहीये, तर त्यांना डॉक्युमेंट सबमिट करायला सांग. मग त्याने अक्षरशः एका सिंपल पेपरवर रिक्वायरमेंट ऑफ द NOC म्हणून त्यांनी स्वतः लिहिली. आपण हो तो आमची कसं देऊ लिहिली. शकतो? ऐका तरी एकदा असा व agent त्यांनी स्वतः commission लिहिली, लिहिलं. साईन केली आणि सरपंचकडे दिली की बाबा- केन्ना आहे? कधी होतं? मीटिंग चालू ना, ना, कितला टाइम झाला? महिना मला वाटतं, एकाच महिना काहीतरी. अँड हाऊ डिड यू एक्सेप्ट इट? ऐका तरी घेतली नाही. नाही घेतली. तर त्यांनी सही केली आणि त्यांनी टेबलावर दिली की बाबा तू तर मी त्याला मग विरोध केला. मी बोलली की विशाल, एकतर हा RMCचा मोठा प्लांट आहे, तू एका सिंपल पेपरवर तू हे लिहून देतोयस, हे रॉंग आहे. तुला हे तू कोणाला तू काय लिहून देतोय? नाही, आम्ही हे देवस्थान कमिटीच्या मार्फत जी जागा आहे आमची त्याच्यावर आम्ही RMCचा प्लॅन त्याला दिलाय करायला. मी की जर देवस्थान जर देतोय तर मला लेटर हेडवर दे विथ ऑल जे महाजन किंवा जेवढे कमिटीचे जेवढे तुमचे मेंबर आहे, मला त्या लेटरवर सगळ्यांची साईन पाहिजे विथ द सील, रबर स्टॅम्प मला पाहिजे. तर तो बोलला की नाही तसं कसं होऊ शकतं. मी की जोपर्यंत आता ते तू ॲटलिस्ट त्यांना ते जे RMCचे जो इन्चार्ज आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, आपण त्यांना तरी बोलूया. तर जेव्हा आम्ही पहिल्यांदा रजिस्टर एडी केली होती, हे इनिशिएटिव्ह आम्ही खूप वेळा प्रयत्न केले आणि आम्ही करतच होतो, तर रजिस्टर एडी केली तेव्हा ते आला नाही. नेक्स्ट टाइम जेव्हा मी कॉल करून क्लर्कला सांगितलं होतं की एक नोटीस काढ की ह्याला RMCचा जो इन्चार्ज आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांना आपण पंचायतीमध्ये बोलूया कारण आम्हाला डॉक्युमेंट्स पाहिजे. वी वर डिमांडिंग दॅट जे डॉक्युमेंट्स आहेत ते रेग्युलर आम्ही मागतच होतो. आम्ही काही स्टॉप केलं नव्हतं आमच्याकडून जेवढा आमचे प्रयत्न होते. तर त्याच्यानंतर जेव्हा हे कळलं की नोटीस आम्ही काढली आहे की त्याला हजर राहायचंय तिकडे त्या इन्चार्जला, RMCच्या इन्चार्जला, तेव्हा अक्षरशः विशाल परबनी ते क्रश केला तो नोटीस. असं केलं आणि क्लर्कला दिलं इन फ्रंट ऑफ यॉल. हा सरपंच आहे. हो, शांबा गुरेला दिलं की बाबा टाकून ये म्हणून. नंतर मी विशाल परबला सांगितलं की सरपंच सही केलेल्या डॉक्युमेंट तू नोटीस तू फाडू शकत नाही. आम्ही त्याला बोलवतोय, हे मी लिगली करते, इलिगल नाही की त्याला बोलव. नाही त्याला कशाला आम्हाला बोलवायचंय त्याला. RMCचा कॉन्ट्रॅक्टर आम्हाला पाहिजे विलेज पंचायतीच्या ऑफिसमध्ये, आम्हाला डॉक्युमेंट्स पाहिजे. आणि आता ते कसले मुद्दे मांडतात की त्यांना माहीतच नाही असं विशाल. ओके, आता एक सांग मॅडम की RMC प्लांट घातला घातला आणि ते सुद्धा मी विचारलं की चालू झालं. आता ते सुद्धा मी विचारलं केव्हा घातलं? प्रोसेस ते चालू आहे 2-3 महिने, पण चालू केलं 1 महिना झाला. बरं, पंचायतीकडे किती आहे डॉक्युमेंट्स? काय ना त्यांच्यानी NOC घेऊन आलो, कधीच NOC घेऊन आलो आणि कंप्लेंट गावातल्या लोकांनी कंप्लेंट दिली. सरपंच किती करता? कोण सरपंच सर- नोटीस काढली, आम्ही नोटीस काढली, त्यांना register स्टार्ट झाला, स्टार्ट आता झाला. ते आता ते त्यांना बोलतात उद्या आहे. सोमवारी सुद्धा डिस्कशनला बोलवलंय, ते आता- सुद्धा लेटर केलंय. आता ते- एखाद्या प्रोजेक्ट वरती स्टे ऑर्डर आणायचा अधिकार हा सरपंचांना असतो. मग हा. ऑलरेडी 2 महिने झाले होते, मग ग्रामपंचायत काय म्हणून करत त्यांना होती? पहिल्यांदा त्यांना पाठवली नोटीस, त्यांनी हजर राहायचंय, तर त्याने आला नाही म्हणून आम्ही आता सेकंड पाठवली. ते आता सोमवारी हजर राहत आहेत मीटिंगला आणि आम्ही त्याला आमची स्टॉप ऑर्डर काढणार आहे. दुसरी गोष्ट, श्रीयुत मेघश्याम राऊत यांनी डिक्लेअर केलंय की आपण सोमवारी तिथे उपोषणाला बसणार. मी भाईला विनंती करते की त्यांनी उपोषणाला बसायचं नाही, कारण आम्ही सोमवारी तिथे स्टे ऑर्डर आणणार आहोत. नो दॅट इज मॅडम, दॅट इज लेटर पार्ट. तुम्ही सरपंच असला कितला टाइम झाला होता? 1.5 वर्ष. 1.5 वर्ष झालं. प्लांट एक चालू जाता वो स्टार्ट करता ती देखून तुमकां खबर नासली पंचायतीक? तुका खबर नासली? खबर आसली जाल्यार ताका स्टार्ट करच्या पयलेच तुमी ताका आडावंक ना कित्याक? बिकॉज RMC वन थिंग. सेकंड थिंग इज दॅट ग्रामसभा इशू डिस्कस जाल्लो, बिकॉज इट्स अ बिग युनिट, बारीक न्हू. ग्रामसभाक डिस्कस जावंक जाय. ग्रामसभाक जाल्लो. ऐका
मागीर कित्याक घेवंक ना तुमी कित्याक घालूंक ना साहेब ऐका एक मिनिट ऐका. तर आता त्यांच्या आता जे लास्ट त्यांनी जी प्रेस घेतली ऍक्च्युली जे बोलले होते त्याच्यामध्ये ते काय म्हणतात ते की MLA चंद्रकांत शेट्टी MLA ते गेले होते महाजन यांच्याकडे जे हे आहेत अध्यक्ष आहेत ह्याचे देवस्थान कमिटीचे त्यांच्याकडे गेले. त्यांनी तिथे मीटिंग करायला सांगितली की आम्ही हा प्लांट घालतोय. त्यांना इन्फॉर्म केलं असं MLA त्यांना प्रेसमध्ये म्हणाले की मी देवस्थान कमिटीशी मी बोललो त्यांच्याशी मीटिंग घेतली आणि ते ऍग्री झाले आणि आता आरामसी प्लांट मी तयार करायला सांग. पण माझं तिथे आक्षेप काय आहे की जर तुम्ही जर MLA देवस्थानकडे जातो आणि तिथे मीटिंग करायला लावतो मग ते MLA आमच्या ऑफिसमध्ये विलेज पंचायतच्या ऑफिसमध्ये ते का नाही आले आम्हाला इन्फॉर्म का नाही केलं आमच्याशी मीटिंग का नाही केली देवस्थानच्या लोकांशी मीटिंग घेतली कारण त्यांना ती जमीन त्यांना पाहिजे होती देवस्थानची जमीन पाहिजे होती. पण देवस्थान कुठे लागतं ते विलेज पंचायतमध्ये लागतं साळमध्ये लागतं. तर साळमध्ये जर कसली कामं होतात ते एक तर सरपंचीचा अधिकार आहे त्याच्यानंतर जर MLA काही काम करायला येतो त्याचा अधिकार नाही आहे. त्याचा अधिकार कधी लागतो जर तो डॉक्युमेंट सबमिट करतो तेव्हा त्याचा अधिकार लागतो. आता ते म्हणतात की मी महाजनांशी म्हणजे मी देवस्थानशी मी मीटिंग घेतली मग ते देवस्थानवाले मग आमच्याकडे का नाही आले मग मॅडम पण प्लस विशाल परब हे सुद्धा म्हणाला की ते असे म्हणतात की आम्हाला यातलं काय मॅडम पण वन इम्पॉर्टंट थिंग आसा म्हणटा पळय ते एवरी नाव एंड देन आमदार म्हणटा वो कोणूय जावं तो विशाल जावं कोणूय जावं फायनली यू आर अ पंचायत बॉडी तुमकडे तुम्ही रुलिंग आसा ना दॅट इज वॉट आय एम ना तुम्ही what you are trying to tell me I understood but what I am trying to ask you is that you also have some power. How can an illegal thing start and complete and then it starts working? नोटीस आता काढले दॅट ऑरस ती हा न्हू आता तो प्लांट आता 3 महिने झाले सेटअप सो 3 महिने पण झाले सो 3 महिने कशे जोपर्यंत चालू झाला हिंगाय लोकांक खबर ना चालू झाला तोपर्यंत आज मेघेशा म्हणटा आपण उपोषणाक बसतलो मेघेशनाक खबर आहा आनी मेघेशनाक सिरियसनेस खबर आसा म्हणून तो बसता न्हू. सो हाव कम पंचायत वॉज सो क्वायट ऑन दिस आम्ही क्वाईट कधीच चालू नव्हतो. सो तुम्ही आता स्टॉप ऑर्डरूच हाडल्या म्हणटा हाडपाचे आसा जर ते मंडेला नाही आले ना तर आम्ही स्टॉप नोटीस काढणार. RMC प्लांट जेन्ना घालता तेन्ना आमचो गोपाळ राव आमचो भाव त्यांनी कंप्लेंट दिल्या जेन्ना स्टार्ट जाले तेन्ना कलेक्टराक दिल्या डेप्युटी कलेक्टर दिल्या मामलेदाराक दिल्या प्रदूषण कंट्रोल. So that means you mean to say government authorities have not acted. दिला ना आम्ही दिला खंयचे डेटेड कितें ती हे पळय डेट आसा तेजेर 30/11/2023 कंप्लेंट दिला आमच्या भावान. सो नोव्हेंबरान तेन्ना प्लानाचे काम चालू आसताले पळय. सो नोव्हेंबरानसान गव्हर्मेंटान काय एक करूंक ना काय एक करून हे फोटो तेजे तेन्ना काम चालू आसले फर्स्ट स्टेजीर आसले. आता जेन्ना चालू झालं तेन्ना पंचायतीन नोटीस काढल्या आणि आमच्या भावान पंचायती कंप्लेंट दिली आणि लोकांनी दिल्या कंप्लेंट. सो मेघेशाम तू ज्या भाशेन उलयता पळय तुवें मानता की गव्हर्मेंट ऑथॉरिटीज आर फेल टू एक्ट देन कंप्लेंट सगळ्यांक दिल्या टाउन प्लॅनिंगाक दिल्या डेप्युटी कलेक्टराक दिल्या ही कंप्लेंट. एक मिनिट हेचेर कितें जाला सांगता तुमकां आतां कितें जालें पंचायत आसा ओके इश्यू कसो आहा जेन्ना प्लान तेंच्यांनी देवस्थाना कडेन डिस्कस केलो लोकांक खबर ना भायल्या भायर हेणी तेंची मिटींग घेवन देवस्थानची मिटींग घेवन भायल्या भायर ठरयलें. इश्यू कसो आसता जेन्ना देवस्थानची जमीन आसता आनी देवस्थानची जमीन कितें येता लोकांक कितें दिसता कितें तरी बाबा गांवांत बाबा देवस्थानाक फायदो जाता कितें अशें आमी त्याच हेतून आसले कळ्ळें. पूण जेन्ना स्टार्ट जाले ते कित्याक रावले पंचायत कित्याक रावले की आयज ते म्हणजे मोबिलायज करता बाबा पेपर येतले सगळे येतले. पूण म्हाजें हांव सांगता म्हाका ज्या दिसा कळ्ळें की देवस्थानाक फक्त 4.5 कोटीचो प्लांट तेन्ना हांगा चालू आसा तेतूंतले 8,300 जाणां देवस्थानाक दिल्या देन दॅट टायम आय वॉज शॉक. अशें कितले मेळपाक जाय आसलें हरशी जर आयज त्या 4.5 कोटीचो जो प्लांट आसा आनी जी जागा जी युटिलायज केल्या त्या हिसपान पर मंथ देवस्थानाक 5 लाख घेवन जाय पर मंथ ओके एज पर माय नॉलेज. कित्याक ते सांगता आयज तुमकांय खबर आहा RMC प्लांट आणि ती जी जमीन आसा ती इतले हिरवेगार आसले थंय त्या एरियेन आतां तुमी वचून पळयत जाल्यार खंडर जाला. कित्याक RMC जेन्ना ते कॅमिकल यूज करता हें तुमकांय खबर आहा आनी इट्स व्हेरी डेंजरस टू द हेल्थ ऑल्सो. सर ते तेंच्यांनी आतां ते टँक साफ करता कितें करता ते सगळे ती दॅट एरिया इज नो मोर आफ्टरवर्ड्स आफ्टर दे रिमूव द प्लांट एरिया काबार. पूण हे सगळो दृश्टिकोन हेचो विचार कोणी करूंक जाय आसलो आमदारान करपाक जाय आसलो
देवस्थानाक सांग बाबा हेतून असो असो इश्यू आसता, हे देवस्थानांनी लोकांकडे डिस्कस करपाक जाय आसलें. नोबडी डिस्कस. ओके. तेन्ना हांवें रेज कित्याक केलो जेन्ना हांवें कितें बाबा हांगा गांवांत कितें तरी रॉंग घडटा आनी हे आमच्या खंय तरी आमच्या देवस्थानाच्या जाग्यार येदे व्हडले करून देवस्थानाचे आमचे जे देवस्थानान जे इन्कम येवपा जाय हे कोण तरी भायलो लुट्टा. दॅट इज रॉंग. आनी हांव ऑलवेज ते रॉंग आहा तेका आवाज उठयल्लो आसा. हो एक पार्ट जालो. जेन्ना गेल्या फावटी आमी तेच सांगलें आनी हेतून हांवें क्लियरली सांगलां दॅट MLA आनी हीज ब्रदर इज इनवॉल्व. ओके. आतां ग्रामपंचायत जेन्ना इश्यू जालो, ग्रामपंचायतीन जेन्ना हांवें सांगलें तेन्ना इमिजिएटली तेंच्यांनी तांकां 2-3दा नोटीस धाडली बाबा. सो तुमी सांगले म्हणून ना हांवें म्हाजे कन्सर्न इश्यू केले. हय तेच हांवें पळय प्रत्येकाच्या विलेजान हें आसा की गांवांत जर येतात जर रॉंग आसा जाल्यार वी हॅव टू इन्फॉर्म द पंचायत. ओके. सो म्हाजी मिसेस थंय पंचायत. सो हांवें म्हणलें दीस टू बी स्टॉप इमिजिएटली फ्रॉम युअर सायड. सो ते इश्यू त्याच्या पयलीं तेंच्यांनी एक्ट केल्लें की बाबा 3 नोटीस तांकां काडलेले आसा, ऑलरेडी काडलेले. पूण ते कितें रावले की हितून देवस्थानय इनवॉल्व आसा, देवस्थानाची जागा. सो खंय तरी बाबा आमी ह्याच गांवाचे तेन्ना सगळ्यांक आपूण कितें हेचेर आहा ते तेंच्यानी नोटीस काडले आनी थंय डिस्कस करुया कित्याक लोकांचे कंप्लेन आसा. हो एक इश्यू जालो. आतां कशें आहा जेन्ना हे प्लांट चालू जालो थंय कितें जालें की बाबा ना आमी करून दाखयतले, आमकां कोणाची तसो विशाल उलयला, कोणाची गरज ना. पंच तो पंच उलयला, इट इज ऑन द रिकॉर्ड. तुमी कितें करता पंचायत उरलेली काढल्या नोटीस तेंच्यांनी. तो आता तुमचो एक पंच मेंबर बॉडी तुमची आसा. ऑपोजिशन पण जो आता कोणी ऑपोजिशन ना पंच मेंबर न्हू तो. तुम्ही रुलिंग तुम्ही आसा त्या दिवशी आता जेव्हा त्यांनी लेटर लिहिलं होतं, ते पत्र लिहिलं होतं की आणि वॉर्डान तुझे आसा. हा अरे पण पात्र हांव आमदार हांव आमदार कॅन बी ब्लेम्ड फॉर दीस नाव. एक सांग तुमी पंचायत तो जो प्लांट सुरू जालो तेन्ना आमचे 7 मेंबर आहा. 7 मेंबराकूय आमकां थंय आपयल्ले. तो जो हांगतालो विरोध करता न्हू आमी एकाय पंचान विरोध करूंक ना. जावचो प्लांट तो खंय म्हाड्या तो मेन सांगता तो जावचो. तेतून आमची सगळी जमीन गेल्या. जर हेंची जर जमीन गेली आसली ती दोनाय हातींनी आड्डे मारतले. पळय आयज एकूच सांग म्हाका जेन्ना ना 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 आयक जेन्ना मेघेशामाचो आहलो मनीस इतले सिरियसनेस घेवंक शकता आनी वो 3 म्हयन्यांसान स्टार्ट जाला जस्ट रायट फ्रॉम द स्टार्ट. प्लांट स्टार्ट जाला आतां पूण काम पयलें प्लांट पयलो स्टार्ट बांदपाक हे सगळो विशय आसता न्हू तेन्ना वास कोणाक पूण येतात न्हू. जो समज मेघेशामाचो आहलो मनीस ते सिरियसनेस तुमकां ते सिरियसनेस कित्याक गमोंक ना. नोटीस धाडले जावं तुमचो पंच येता आनी तुमच्या रुलींग बॉडीक शापोतान सांगता आनी तुमी उगी रावता. रुलींग इज रुलींग न्हू बॉस. सपोर्ट आतां तुमी म्हणटा तुमकां सपोर्ट तुमी आमदाराचो विड्रॉ सपोर्ट करता एके सायडीच्यान तुमकां पळय आमदाराचो सपोर्ट नाका म्हणटा. आमदाराचो सपोर्ट नाका जाल्यार तुमकां पंचायतो सपोर्ट दादागिरी जाता ना. हांव कॉन्ट्रॅक्टर सद्याक तुमी एक सांगना म्हाका प्रश्न तुमी एक ना ना अग्रीड बरी खबर. हांव फकत एकूच सांगता जेन्ना तुमकां आमदाराचो सपोर्ट नाका तुमी विड्रॉ करता सिंपल तुमीच सांगला हांवें सांगला जाल्यार एक पंच तुमकां ऑपोजिशन वयल्यान रुलिंगाक घेवन शपथ सांगता रुलींग उगी रावता. हांव तुमचो कित्याक भुरगो अरे एकवट आसूंक जाय. तुमी गोंयचे तुमी तुमच्या गांवचे चिंता न्हू पात्रांव. RMC म्हणटा केमिकल हें तें सगलें. सो हें कशें तो उपोशणाक बसोंक शकता तो सिरियसनेस घेवंक शकता. सो तुमी कित्याक सिरियसनेस घेवंक ना. तुमी एक पंच दादागिरी सांगता म्हणून खंय जालें ऑपोजिशन सारकें मरे. ऐका विशाल परमनी जेव्हा हे केलं आम्ही कोणी गप्प नाही बसलो. एक्झॅक्ट मी ऍक्शन तेव्हाच सांगितलं की मला जोपर्यंत हा प्लान सेक्रेटरी कितें आहलो तुमचो सेक्रेटरी कितें करतालो. तुमचो पंचायत सेक्रेटरी आसता. सेक्रेटरी इज गव्हर्मेंट ऑथॉरिटी. तुमी तो कितें करतालो. तुमी जेन्ना तुमी सांगलें पळय तेणेन तुमच्या फुड्यानूच मिटिंगेंत तेणें कितें केलें. जेव्हा सेक्रेटरीला आम्ही हा विषय सांगितला जेव्हा मीटिंग मध्ये हा विषय आला की हे RMC प्लांट संदर्भात
तेव्हा सेक्रेटरीला आम्ही विचारलं की आम्ही ह्याच्यावर काय, ते म्हणाले आम्ही त्यांना नोटीस पाठवूया. रजिस्टर एडी केलं, रजिस्टर एडी करून त्याने फक्त आपल्याला नोटीस पोचली एवढंच हे केलं. म्हणून आम्ही पुन्हा त्याला रिमाइंडर पाठवलं की त्याने आमच्याकडे डॉक्युमेंट्स प्रोड्यूस करायचे. म्हणून उद्या सोमवारी आम्ही 10 वाजता त्यांना इथे भेटायला बोलवलंय डॉक्युमेंट घेऊन. आम्हाला रिसर डॉक्युमेंट होतं कारण आमच्याकडे काहीच त्याचे डॉक्युमेंट पंचायत. मॅडम हे तुम्ही हे आतां केला तेणें हे विशय काडला म्हणून. आतां तूं 1.5 year सरपंच आसा. हांव म्हणटा पयल्याच दिसा फावंडेशन स्टोन घातलो त्या दिसाच ज्या आयकांक म्हजे लेट मी फिनिश तेज्या वॉर्डान ताका गोमोंक ना म्हणटा. कोणी देवास कमिटी म्हण पूण पयलीं परमिशन आसता न्ही पंचायतीचें कितेंय करतलो जाल्यार. आतां तुमी समज म्हणटा थिंगा समज ताका परमिशन नाका जाल्यार आय डोंट नो, देन आय एम नॉट अवेअर अबाउट. काडटलो म्हणून तूं खंय रावलो? हाव कॅन यू से दॅट काडटलो तुका फुडें येतलो अशें पंचायत चलोवंक शकता? सो दॅट मिन्स समवे यू आर एट फॉल्ट. आयज तो कित्याक वयता नाल्यार तेंच तुमी कित्याक करिना? तो करता पळय तुमी कित्याक करिना? फाल्यां तो बसता जाल्यार तुमी ऑपोजिशनाक बसतले? आतां तो सांगता म्हणून पयल्याच तुमी आयज प्लांट 1 म्हयनो देखून अलावड करता. आनी एक विशय म्हणटा पळय तो एक जालो बंद केतलो बरें हा ओके. दुसरो तुमी टेंडर तशें करतले जाल्यार तुमी पयलेच करूंक जालें न्हू पात्रांव. तो सांग सर दिला नोव्हेंबरान म्हणटा तो. तेणें नोव्हेंबरान तेणें कोणें कंप्लेन घातलें म्हणटा पंचायतीन कितें. हय रे पंचायतीक एक ऑथॉरिटी आसता न्हू पात्रांव. हांव ती म्हणटा तुमची ऑथॉरिटी समवे यू आर हॅव टू यूज. बरें आनी एक विशय म्हणटा पळय तो मॅडम सरपंच म्हणून विचारता टेंडर कितें म्हणटा पळय तुमी टेंडराचो विशय बा. टेंडराक काडूंक एक प्रोसिजर आसता. सगलो कोणें न्ही तुका समज कोणें न्ही कितेंय सांगलें देखून जाल्यार तुमी एक प्रोसिजरान फॉलो करता. तुका खबर आसता टेंडर लोअस्ट बिडराक आसता एका तें आसतना देखून हें तुमी कशें आयकता? ही खबर ना तुका? पंचायतीक टेंडर तुमच्या भितर डिस्कशन आसतना मागीर बिडर फायनल बिडर कोणाक कितें मेळोंक जाय सेक्रेटरी खबर आसना. पंचायतीचे जेन्ना हें टेंडर काडटा ते पंचायतीक गमोवंक जाय न्हू. ते दुसऱ्यांक कळ्ळें गमना तुका गमना जाल्यार सरप्रायझींग मरे. ते कितें करता जे कोण कॉन्ट्रॅक्टर येता तो कोण घेवपी आहा पळय तो तांकां सगळ्यांक सेटल करता आनी आपूण एकटोच भरता आपलेच कमी हे करून घालतात ते आतां हाव इट इज अलाउड सर. ते जे कोण कॉन्ट्रॅक्टर येतात 10 जाण समजा कॉन्ट्रॅक्टर पेक्षा हे सारकें हाव इट इज अलाउड. ऐका तरी ते 10 जाण आतां हेच चाललं पंचायतीने जे 10 जाण कोण येतात पळय ते सगळे भायर वयतात आपण आपल्याकडे उलयतात कितले घालून आणि जो कोण कमी आहा तो कोण तांकां सेटल करतात तेजे टेंडर पास जाता. हे अशें चल्लां हे चल्लां न्हू. ओके सांग म्हणून ताकाच मेळटा न्हू. सांग आता एक कितें आहा खबर आहा जे म्हाजे नॉलेजी हांगा कितें चल्लां बिचोले हाव दे सेटअप एंड ऑल ही नोज MLA नोज ओके. पूण तुमी हांव CMाक एक विनंती करता की हाव बिचोले अख्ख्या बिचोले कॉन्स्टिट्युशन जी एरिया आसा तेतून फूल जितली आतां कामां चल्ल्या एकच कॉन्ट्रॅक्टर कसो एकाच कॉन्ट्रॅक्टर सगळी कॉन्ट्रॅक्ट कशी मेळ्ळी हेचेर जे सरकार आसा हेणी इन्क्वायरी करची. आनी हांव आनी एक विनंती करता की ह्या बिचोले एरियान भरपूरशे बाबडे कॉन्ट्रॅक्टर आसा आनी हेच्या पयलीं अशें खंयच चलोंक ना. तेन्ना हे कशी सिस्टम चलता हे कशें कितें सेटअप केला हे सगळे डिपार्टमेंट जाणा आनी तो MLA जाणा. तेन्ना सीएमान हेचेर लक्ष घालपाची अत्यंत गरज आसा. हो पयलो प्रश्न. सेकंड थिंग जे आयज जे बिचोलेन चल्लां आमी हांगा चडशे मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराज मानणारे हांगा लोक आसा. छत्रपती शिवाजी महाराजान प्रत्येक स्त्रीचो आदर केला. पूण आयज हांगा तुमी जर पळयले आयज अडवलपाली पंचायत आसा. अडवलपाली पंचायत मिसेस सामंत म्हणून सरपंच आसली हालीं हेच्या पयलीं क्वॉलिफायड स्त्री आसली ती BJPची आसली. तिका हेणी नाका म्हणून प्रेशर करून हे करून तिका काडली. ओके सेम थिंग ही जेन्ना सरपंच जाली ती एक टीचर आहा क्वॉलिफायड. म्हाजी मिसेस सुद्दां क्वॉलिफायड आसा आनी काल ते तुमच्या स्टेटमेंटान तो MLA उलयलो एका MLAन अशें उलोवपाचें न्हू. आयज परस स्त्रीचो आदर हें आमकां छत्रपती शिवाजी महाराजान शिकयलां आनी तेंचे विचार घेवन आमी फुडें चल्ल्या.
आणि ह्या MLA कळपाक जाय तू जर स्वतः एक दोतर म्हणटा आपल्याक जाल्यार तुकाय कळपाक जाय एक स्त्रीचो आदार कसो करपाचो. तेणी जे ते दीस उलयला की ह्यांका ह्या बायलांक कोणाक कांय कळना हे स्टेटमेंट तेणी दिला. पूण हांव तेका सांगूंक सोदता सगळे हांगा क्वॉलिफायड जा. सेकंड थिंग हांव CMाकय सांगता हे चॅक करपाचें म्हणून. आयज जेन्ना एक स्त्री जेन्ना एक फुडें सरता तेका सगळ्यांनी सपोर्ट करप इन्क्लुडींग आमदार सगळ्यांनी सपोर्ट करपाक एक बरी गोष्ट बायलां खंय तरी फुडें सरता. पूण हांगा कितें जाल्ला बिचोले बायलांक खंय तरी बायलांचो अपमान बायलांक आतां ही जी सरपंच आसा तुमी आयज दिसता हांगा तिचेर कितें घडलां न्हू तें हांव सांगता. जेन्ना 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 हेचेर एका प्रेशरायज केलो हेचे कडेन 2-3दा मळीस जाल्ले तुका उतरपाक पडटली म्हणजे पडटले जाल्यार मागीर तुमी विचार तेका. हांव फॅक्ट सांगता. तिणी सांगलें म्हाका ह्या गांवांत निवडून दिला ह्या गांवाचे आपूण सरपंच आनी आमचे जे 4 जे ग्रुप आसा त्या ग्रुपांनी म्हाका निवडून दिला तुवें निवडून दिवंक ना आनी तेंच्यांनी सिलेक्ट केला. ओके वन मोर थिंग इज दॅट एट द लास्ट बिकॉज ते जाल्या उपरांत तिणी 2-3दा लोकांक धाडले. पूण एक मेजर तेणी केलें आयज गोंयांत CMाकय हांव सांगूंक सोदता तिचे घर डेमोलिश करपाक एका दिसान तेणी कलेक्टरा कडल्यान ऑर्डर धाडली. आता तुम्ही उलया सांगात कितें जालें घडलें तें. डेप्युटी कलेक्टर कडून ऑर्डर आली पहिल्यांदा म्हणजे कठडा काढायचा म्हणून कॅनलच्या साईडला आहे. म्हटलं ठीक आहे कारण गुरंढोरं येऊ नयेत म्हणून तो बांधलेला आणि ह्यानेच त्यावेळी सांगितलेलं बांधा म्हणून. मग जेव्हा लेटर आलं मी WRT मध्ये गेले आणि भेटले त्यांना तर म्हटलं ठीक आहे गुरंढोरं येऊ नयेत म्हणून हे बांधलेला कठडा कारण त्या कठड्याचा बाकी काही नव्हतं गुरांसाठी आतलं जे झाडं पेढं आहेत ती खाऊ नयेत म्हणून. ठीक आहे मी लेटर केलं आणि मी तो कठडा काढला. तेवढ्यावरही न थांबता नंतर त्यांनी डिमार्केशनसाठी लेटर केलं आणि ते डिमार्केशनसाठी लेटर केल्यानंतर पुन्हा ते सगळे माणसं आली WRDची आणि त्यांनी डिमार्केशन केलं. त्यावेळी माझं घर पूर्णतः त्या ह्याच्यातनं सुटलेलं आहे. उलट मला आणखी जागा मिळाली तिथे जे कॅनल साईडनं आहे ना उलट जास्त साईडनं मला जागा मिळाली. त्यामुळे आणि दुसरं म्हणजे इलिगल म्हणून त्यांनी हे केलं तर सगळं रेग्युलराईज झालेलं आहे घर आणि त्या माझ्या जागेत मी बांधलेलं आहे. गव्हर्नमेंटची जागा बाजूला आहे. उलट आता काल गव्हर्नमेंटने आणखी मला जागा मिळते हे दाखवून दिलेलं आहे आणि आता ते कंपाऊंड ते स्वतः आपलं घालतायत. आता फायनल डिसिजन किती आलंय डिसिजन किती आलंय डिसिजन माझं घर तर ह्याच्यात नाही आहे त्यांच्या गव्हर्नमेंटच्या बरं प्रॉपर्टी. कंप्लेंट कोण आलं कारवाई कोणाच्या सांगण्यावर प्रशांत राऊत याने ही कंप्लेंट केली. कोण तो आता गावातलाच एक ग्रामस्थ रामस्थान त्याने काहीतरी बाबा टॉर्चर करायच्या हॅरेसमेंट करायच्या हेतूने हे त्याने गोष्ट केली जेणेकरून हे असं मानसिकता कुठेतरी बिघडायला हवी. एक तर टेन्शन येऊन एकदा ह्याने ते रिझाईन द्यायला पाहिजे यासाठी त्याने पाऊल उचललं. पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी आज इथे सरपंच म्हणून जे काम करते आहे ते मी प्रामाणिकपणे करते. याचे विशाल परबने पैसे घेतले म्हणून संदीप राऊत आणि सरपंचाने पैसे घेतले म्हणून आरोप केलेला आहे. तो आरोप त्याने सिद्ध करावा. आरोप हे माझं त्याला आव्हान आहे कारण मी पुढे कोर्ट मार्फत माझी जी प्रोसिजर आहे ती मी सुरू ठेवलेली आहे कारण त्याने माझ्यावर विनाकारण आणि हे तर देवळातही त्याने येऊन सिद्ध करू शकतो. मी देवळात देवीवरच्या डोक्यावरचं फुल काढायला तयार आहे. मी एकाही पैशात नाही. दुसरी गोष्ट ही सांगण्यासारखी नाही तरी सांगते ग्रामपंचायतीत जेव्हा दर महिन्याला मीटिंग असतात चहा किंवा पाण्याची बाटली ठेवली जाते त्या बाटलीला सुद्धा मी स्पर्श करत नाही घेत नाही. आमचा स्टाफ तुम्हाला सांगू शकतो त्या दर. आणि दुसरी गोष्ट मी तिथे सही करायला जेव्हा जाते किंवा काही कामं असतात मी माझ्या वेळेत सगळी कामं कोणाला आजपर्यंत ताटकळत ठेवलेलं नाहीये. आणि दुसरी गोष्ट पुनर्वसन मधला एक माजी पंच जो बोलला देवीदास नाईक की ती शेड आहे ती सरपंच आणि उपसरपंच दोघांनी मिळून ते हे केलं प्रपोजल याने स्वतः केलेले आहे आणि ती प्रत आहे त्याने स्वतःच्या नावाने प्रत दिलेली आहे की जेव्हा तो प्रकल्प सुरू करा म्हणून त्याने जागा दाखवली त्यावेळी त्याने इथं नमूद केलेलं आहे की आपली माणसं तिथे लावायला पाहिजे. जर आपली माणसं लावली नाहीत तर हा प्रकल्प बंद पाडू. आणि तो आमच्यावर आरोप करतोय की आम्ही दोघांनी त्याच्या बायकोची पण सही आहे सगळ्या समक्ष हे ठरलेलं की तिथे तो प्रोजेक्ट गव्हर्नमेंटच्या जागेत म्हणून. पण आता ग्रामस्थांचा बऱ्याच जणांचा विरोध आहे. ते ग्रामस्थ पण आलेले आहेत जर पुढे यावं त्यांनी. आता ते ऑर्डरीचेर कितें जालें मागीर तुझ्या जर डेमोलिशन ऑर्डर येयले पळय तेजेर कितें जालें मागीर फुडें कठडा तो मी कठडा काढला. कठडा होता ना समोर बांधलेला गुरंढोरं येऊ नयेत म्हणून तो मी सरळ काढून टाकला.
Okay. Finally, last आणि एक question is there is one more thing is that what I have heard is हिंगा चडशी illegal आसा farm houses and all. कितें what is your say on that? फार्माकडे ती इलिगल ना फार्मा आयची ना फार्मा 30 वर्सां पहिलीची फार्मा Okay. ती आता गव्हर्नमेंटान नवीन कायदो पास केला 13 सालात जी तेराच्या सालाच्या पहिलीची जी जितकी लोकांची स्ट्रक्चर आहे ती सगळी गव्हर्नमेंटाने अलाव Allow केलं. रेग्युलाइज केले आणि लोकांनी ते आपले पैसे भरून रेग्युलाइज करून घेतले इलिगल म्हणपाची गरजच ना आणि जे गाव असतात खेडेगाव आमचे ते प्रत्येक लोक आपापल्या गावात घरं बांधतातच आपली ते जागा ओके आणि आता लास्ट एज अ सरपंच फाल्यां समज तूं केन्नाय म्हणटा आमी आमदाराचो सपोर्ट घेवन डेव्हलपमेंटाक फुडें वयता एनी ऑफ द पंचायत फुड्यांनी आयज तुमचे आनी आमदाराचे मदें वाद जाल्यार तुमचे पंचायतीचे डेव्हलपमेंट तुमी कशी फुडें व्हरतले आमच्या पंचायती सगळं जाल्लो आसा डेव्हलपमेंट आमची पंचायत आता 25 वर्सां बीजेपी पंचायत आमची आणि आमची हे सरकार पण आमदार तुमचो बीजेपी बरोबर सपोर्टान ना सो बीजेपी पंचायत कशी सपोर्टर आसा बीजेपीचो तो न्हू तो बीजेपीचो आमदार न्हू आम्ही बीजेपीतून कामां करून घेता आमची सगळी कामां तरी पण जाता तुमचे आम्ही करून घेतले आम्ही चालूच आहा कामां आम्ही बीजेपीचे सपोर्टर ह्याच्या पयलींचो जो आमदार आसलो तेका आम्ही निवडून हाडलो आम्ही बीजेपीचे वर्कर आम्ही ह्याच्या अगोदर आम्ही एक या सांग तुम्ही म्हणता तुम्ही बीजेपीचे सपोर्टर पण तुम्ही आमदाराक बीजेपीचो कॅन्डिडेट आसा तुम्ही बीजेपीच्या आमदाराक बाजूक ठेवून तुम्ही इंडिपेंडंट कॅन्डिडेट बरोबर आहा तो इंडिपेंडंट असलो आणि त्याच्याकडे आम्ही उतार घेतलेले तुका जेन्ना आम्ही निवडून हाडटले तू बीजेपीकाच सपोर्ट करून जावं म्हणून आम्ही बीजेपीक त्यांना सपोर्ट कित्याक करू ना आमचो जो कॅन्डिडेट असलो तो मातसो वीक असलो तो मनीस बरो असलो पण त्याचे आरोग्य बरें नासलें कोण तो राजेश फाटलेकर ते लोकांकडे तितको टच नसलो म्हणून आम्ही डिसिजन घेतले की आमकां बीजेपीक जो कोण सपोर्ट करपी आमदार जावं आणि आम्ही त्याका म्हणून सपोर्ट केलो आता ह्याच्या अगोदर आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्याच्यावर रिप्लाय म्हणून त्यांनी एक रिप्लाय प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये मला खरंच आनंद झाला ते बघून की 2 महिला जे आमचे पंच मेंबर आहेत त्यांना मी खूप दिवसांनी बघितलं ऍक्च्युली हो कारण ते पंचायतमध्ये ते आता म्हणजे ऍक्टिव्ह नाहीये मीटिंगू येना आणि ते ऍज अ अटेंडन्स म्हणून येतात 2 स्किप करतात थर्डला येतात पुन्हा 2 स्किप करतात थर्डला येतात मग तेगे लोकल वॉर्ड मेंबर्स किती उगी रावतात ऐका तर त्याच्यामध्ये काय होतं की आता जे 2 आता पंचम त्यांना मी स्वतः त्यांना विचारलं की बाबा जर तुम्ही नाही आले तर तुमच्या वॉर्डाचं जे काय कामं आहेत त्याच्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो तर त्याच्यामधल्या एकीने दिव्या नाईकने मला उत्तर दिलं तू तुझं बघ जर तू येतेस तू कंटिन्यू राहते तर ढोल वाजव तू ढोल वाजून अनाऊन्स कर हो ती दिव्या नाईक जी पुनर्वसनची आहे कारण ती कसल्याच ह्याच्यात नसते ती जरी आली की ती अशी साईडला बसते फक्त सही करते ऍक्च्युली मला आता सांगण्यात आलं की तिला म्हणजे वाचता येत नाही लिहिता येत नाही ती थंब इम्प्रेशन वाली आहे पण तिला आता सही करायला शिकवलंय तर ती सही करते पण ती कशामध्येच ती इन्व्हॉल्व नाहीये पुनर्वसनच्या स्वतःच्या वॉर्डमध्ये सुद्धा ती इन्व्हॉल्व नाहीये तिचे मिस्टर जे बाबू नाईक आहेत ते सगळं कामं बघतायत पण मी त्यात सुद्धा मी ऑब्जेक्शन घेते कारण जेव्हा आमची मीटिंग होत असते तेव्हा ते मीटिंग झाल्यानंतर असे इर्दगिर्द ऑफिसच्या बाहेर असे इर्दगिर्द गोल फिरत असतात की आम्ही कधी उठून जाऊ आम्ही उठून गेल्यानंतर मग ते ऑफिसमध्ये येतात आणि फायली चेक करतात की आता ह्याच्यामध्ये तुमचं काय डिस्कशन झालं होतं काय झालं होतं मग त्याच्यानंतर तो आपली प्रोसिजर चालू करतो सरपंच मीटिंग मी स्वतः ऑब्जेक्शन घेतलं होतं मी ग्रामसभेमध्ये पण मी सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर आता हे विशाल परब आहे ते ऍक्टिव्ह मेंबर एक म्हणून आहे म्हणून त्यांना आता तुम्ही जसं म्हणाले होते की आरएमसीचा प्लांट जो 3 महिने चालू आता आहे तर त्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन आमचा जेव्हा आरएमसीचा प्लांट जेव्हा सुरुवात झाला होता तेव्हाची मी गोष्ट सांगते तेव्हापासून मी एक डॉक्युमेंट आम्हाला पाहिजे ह्याच्यासाठी माहित आहे आम्हाला की तिथे प्लांट चालू आहे तो जसा आरोप घालतो ह्यांना काहीच माहित नाही असे बोलतात येते म्हणजे आम्ही आरोप जे पण मी काय म्हणते आम्हाला सगळं माहित आहे फक्त पण अननोन साठी आम्हाला आमच्या टेबलावर डॉक्युमेंट पाहिजे आणि प्लस त्याच्यामध्ये आता त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये एक मुकुंद राऊत म्हणून एक असा म्हणाला होता की तुमची ही जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये एक तुम्ही एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मेघश्याम एक जे बसले होते त्याची काय गरज आहे आता जेव्हा गावामध्ये काही विकास होतो आता आपल्या जेव्हा साळातून आपण जेव्हा दोडामार्ग साईडला जातो तिथे लाईट हाऊस आहे म्हणजे इलेक्ट्रिकचे हाऊस काढले ते झालं मेघश्याममुळे
तेव्हा त्यांनी ऑब्जेक्शन का नाही घातलं की हा का मध्ये पडला. त्याच्यानंतर जेव्हा गावामध्ये जेव्हा पाण्याचा प्रॉब्लेम होतो, हा इनिशिएटिव्ह घेतो, महिला मंडळांबरोबर हा जातो आणि एक मोर्चा काढतो. तेव्हा मुकुंदरावांनी ऑब्जेक्शन का नाही काढलं की हा मध्ये का पडतो. जेव्हा पावसाळा असतो, देवीची मंदिरं जेव्हा एकदम अशी पाणी भरतं, क्लिनिंग करायला हा धावतो, तेव्हा ऑब्जेक्शन का नाही काढत की हा मध्ये का नाही येत. आम्हाला जेव्हा गरज होती, हे आताच रिसेंटली सांगते तुम्हाला. No, but he has full right. What is his problem? Their एक्झॅक्टली, problem. हे त्यांना माहित नाही ना. ऐका, आता जेव्हा सेक्रेटरी आणि सरपंचला एक गरज होती की बाबा चल हा इतका म्हणजे ऍक्टिव्ह आहे, नाहीये, पण तो एक ग्रामस्थ, एक गावकरी, एक रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणून जर त्याला आम्हाला त्याची गरज आहे. वी नीड हिम. आणि आम्हाला पाहिजे की आम्ही तेव्हा मग आम्हाला WRD मध्ये आणि इलेक्ट्रिकसाठी आम्ही हे सुद्धा ऍप्लिकेशन दिलं होतं की लाईटीचे पोल आमचे हे झालेत, बेंड झालेत, तर त्यासाठी ह्याची पण गरज होती. आम्ही गेलो होतो. तर